नमस्कार, मी अदिती बापट. ऐकूयात काही ठळक घडामोडी. HMPVमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे. लहान मुलं, वृद्ध तसेच इतर गंभीर आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात HMPV संदर्भात झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. सरकार लवकरच या परिस्थितीबद्दल सर्वसमावेशक दिशानिर्देश जारी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करेल, असं त्यांनी सांगितलं. नागपूरमध्ये HMPV संसर्ग झाल्याचा केवळ संशय असल्याचं नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं. संबंधित नमुने ICMR NIVकडे पाठवले असून त्याचा अहवाल आल्यानंतर योग्य उपाययोजना केल्या जातील, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात सर्व वाहनांना टोल भरण्यासाठी फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. याशिवाय सार्वजनिक खासगी सहभाग धोरणात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली इथं CBIनं विकसित केलेल्या भारत पोल या पोर्टलचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी CBIच्या 35 अधिकाऱ्यांना असामान्य सेवेबद्दल पोलीस पदकं प्रदान केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. नवीन सदस्य नोंदणी अभियानात 1.5 कोटी प्राथमिक तर 5 लाख सक्रिय सदस्य मिळवण्याचं प्रदेश भाजपाचं उद्दिष्ट असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. मुंबईत आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दिवसअखेर 234 अंकांची वाढ झाली आणि तो 78,199 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 92 अंकांची तेजी नोंदवून 23,708 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.